नमस्कार, मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी हवामान अभ्यासक नेता जाधव. आपण पाहणार होतो 10 जानेवारीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. तर तुम्ही आपण काल अपडेट केलं होतं की महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची तिथे शक्यता होती 8 जानेवारी आणि 9 जानेवारीला. तर या पद्धतीने कालचा जर विचार केला तर काल सांगली, कोल्हापूर, सातारा याचबरोबर संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल, तसेच मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला तिथे पाहायला मिळालेला आहे. सर्वप्रथम आपलं लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर जम्मू काश्मीर, लेह लडाखपासून जो वेस्टर्न डिस्टन्स आहे तो आता हळूहळू पुढे गेला आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हे दोन्ही समुद्र सध्याही खूप ॲक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कन्याकुमारीपासून दक्षिणेला एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली. याचबरोबर या चक्राकार स्थितीमुळे राज्यामध्ये अरबी समुद्रामधूनही बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवास सुरू झाला. याचबरोबर बंगालच्या उपसागरामधूनही राज्यामध्ये बाष्पयुक्त वारे तिथे पोहोचतात. आज दिवसभराचा विचार जर केला, आज दिवसभरामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा याजवळ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, तसेच अमरावती, अकोला याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण जर पाहिलं तर वेस्टर्न डिस्टर्ब हा जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय आहे. थोडाफार पुढे सरकला आहे. मात्र जे भूमध्य समुद्रामधून भारतामध्ये जे WD जातात या प्रवाहामुळे उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लेह लडाख, गिलगिट बाल्टिस्तान याचबरोबर पंजाब, हरियाणा, तसेच उत्तरांचल, उत्तराखंड हा जो भाग आहे या भागामध्ये बर्फवृष्टी आपल्याला पाहायला मिळत असे. सध्या जर पाहिलं तर सध्या सिव्हिअर कोल्ड वेव्ह ही जम्मू काश्मीर, लेह लडाख आणि तसेच या भागामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. काही भागामध्ये -7.6 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर 7.8 डिग्री, याचबरोबर 4.5 डिग्री सेल्सिअस तिथे तापमान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे तिथे ही कोल्ड वेव्ह ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या कोल्ड वेव्हमुळे उत्तर भारतातील दिल्ली या उत्तर प्रदेश हा जो पट्टा आहे याही भागामध्ये याचा जो प्रादुर्भाव आहे तो म्हणजे थंडीची जी लाट आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. पाठीमागच्या 3 ते 4 दिवसापूर्वी जर पाहिलं तर पंजाब, हरियाणा या भागामध्ये कोल्ड वेव्ह आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या सध्यास्थिती जर पाहिली तर वाऱ्याची दिशा ही या ठिकाणी थोडी बदललेली आपल्याला पाहायला मिळते वाऱ्यात. याचबरोबर आज दिवसभराने येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये म्हणजेच मुंबई असेल, ठाणे, पालघर याचबरोबर शहापूर, मुरबाड, खालापूर, पेण, सुधागड हा जो पट्टा आहे या तसेच नाशिकमधील छत्रपती संभाजीनगरमधील निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव, तसेच नाशिकमधील सिन्नर, नाशिक, तसेच संगमनेरमध्ये अहमदनगरमधील संगमनेर, अकोला, श्रीरामपूर, कोपरगाव याचबरोबर संभाजीनगरमधील कन्नड, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, वैजापूर, कुंदलापूर हा जो पट्टा आहे. तसेच जळगावमधील भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर याचबरोबर बुलढाण्यामध्ये बुलढाणा, खामगाव, मोताळा, नांदगाव, शेगाव, तसेच जळगाव, अकोलाचा उत्तर भाग, अमरावतीचा उत्तर भाग हा जो पट्टा आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण व 1-2 ठिकाणी आज त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोपरगाव, येवला, सिन्नर या ठिकाणी शक्यतो अशी आहे की तिथे गारपीट होण्याची शक्यता म्हणजे जास्ती प्रमाण आहे. मात्र 10 ते 20% आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर नांदेडपासून जो दक्षिण भाग आहे सांगलीपर्यंत हा जो पट्टा आहे मुदखेड, निलंगाव, तसेच उमरगा, लोहारा, सोलापूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर याचबरोबर कवठेमहांकाळ, सांगोला, मिरज हा जो पट्टा या भागामध्येही 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. जास्त प्रमाणामध्ये मात्र या ठिकाणी पावसाची शक्यता नाही, एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल व संपूर्ण घाटमाथ्याच्या भागामध्ये ढगाळ वातावरण होईल. 1-2 ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळत आहे. याचबरोबर आपण मिनिमम टेम्परेचरचा विचार जर केला म्हणजे दिवसभराचं पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे त्यामुळे टेम्परेचर हे कमी असलेलं पाहायला मिळत आहे. हवेमध्ये थोडाफार गारवा आपल्याला पाहायला मिळणार. रात्रीचा जर विचार जर केला तर रात्रीही जी थंडी आहे ती लागणे म्हणजे पडण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम जर पाहिलं तर सोलापूरमध्ये 19.3 डिग्री, पंढरपूरमध्ये 21 डिग्री सेल्सिअस राहू शकतं. तसेच सातारामध्ये 20.2, सांगलीमध्ये 22.2 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर कोल्हापूरचा विचार केला तर 21.2 डिग्री टेम्परेचर राहण्याची शक्यता. याच रत्नागिरी, चिपळूण या भागाचा विचार जर केला तर 22.5 डिग्री सेल्सिअस. तसेच मुंबई, ठाण्याचा विचार जर केला तर मुंबईमध्ये 22 डिग्री, ठाण्यामध्ये 22.5 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता. याचबरोबर अहमदनगरचा विचार केला तर तिथे जवळपास जर पाहिलं तर 12 ते 16 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर धुळे, नंदुरबार, जळगाव या भागाचा विचार केला तर 15 ते 18 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. व विदर्भाचा जर विचार केला, विदर्भातील नागपूरमध्ये 15.6, याचबरोबर गडचिरोली,
आणि चंद्रपूरमध्ये जवळपास 14 ते 15 डिग्री सेल्सिअस राहू शकतं. तसेच गोंदियामध्ये 12 ते 13 डिग्री, याचबरोबर यवतमाळमध्ये 15 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर अकोला आणि खामगाव या भागामध्ये, तसेच वाशिमचा जर विचार केला तर 14 ते 16 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हे होतं आज दिवसभराचं आणि येणाऱ्या 24 तासाचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.